हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रघुनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान ज्याचे उपदी उपाधी करून विद्यावान मजसी माझे होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय आदिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारून आता। चला विचार सागर तरंग चौथा चैतन्याचे 4 प्रकार। यामध्ये हा जो विषय निघाला आहे जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी, जीव ब्रह्मरूपच आहे हे शिष्याला सांगत असताना शिष्याला त्यावर शंका झाली, कारण जीवाची आणि ब्रह्माची ऐक्यता होत नाही आणि ती त्यानं वेदाचं प्रामाण्य घेऊन जीव ब्रह्माची ऐक्यता कशी होत नाही हे सद्गुरूजवळ मांडलं होतं। त्यावेळेस सद्गुरूंना वाटलं की याला 4 चैतन्याचे प्रकार सांगितल्याशिवाय
जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी याला लागणार नाही. या प्रकरणामध्ये या चौथ्या तरंगामध्ये 3 सिद्ध्या करून दिलेल्या आहेत. आत्मानंदाची सिद्धी एक प्रकरण झाले याच्या अगोदर. जो काय आनंद होतो तो आत्म्याचाच आनंद आहे. आत्म्याशिवाय दुसरा कुठेही आनंद नाही. त्यावेळेस विषयामध्ये जो आनंद होतो तो हे आत्म्याचाच आहे असं सिद्ध करून दिलं होतं. आणि आताही जीव ब्रह्मरूपच आहे हे सिद्ध करून देत आहे. आणि याच्यानंतर एक सिद्धी आहे ते सांगतील पुढं. पण त्या सिद्धीचं नाव असं आहे ब्रह्माच्या प्रत्यक्षत्वाची सिद्धी. ब्रह्माची प्रत्यक्षत्वाविषयी सिद्धी म्हणजे ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान. अशा ह्या 3 प्रकारच्या सिद्ध्या ग्रंथकारांनी या चौथ्या प्रकरणामध्ये मांडलेल्या आहेत. म्हणून या 3 सिद्ध्याचं आपल्याला ज्ञान व्हायचंय, करून घ्यायचंय. म्हणजे चौथं जो तरंग आहे तो आपल्याला आत्मसात झाला असं म्हणता येईल. या 3 सिद्ध्याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. आत्मानंदाची सिद्धी हे झालंय. आता जीव आणि ब्रह्म या दोन्हीचं कसं ऐक्य आहे, एक कसे आहेत याची सिद्धी चालली. म्हणजे जीव ब्रह्मरूपच आहे हे शिष्याला जाणून द्यायचं आहे. मग हे जाणून देत असताना शिष्याने शंका केली होती की मला वाटतंय जीव आणि ब्रह्म हे एक नाहीत, वेगळेच असायला पाहिजेत. कारण जर एक असले असते तर वेदांनी सत्कर्म उपासना ह्या सांगितल्या नसत्या. कारण जीव ब्रह्मरूपन ब्रह्म जीव आहे तर त्या ठिकाणी साध्य साधन भाव, साध्य साधक भाव, उपास्य उपासक भाव हा राहणार नाही. आणि मग हे सत्कर्म उपासना वेदांनी कुणाला सांगितल्या असं शिष्याला वाटलं. कारण वेदांना जे सांगितल्यात सत्कर्म उपासना त्या अंतःकरण शुद्धीसाठी सांगितल्यात. आणि जीवाची अंतःकरण शुद्धी झाल्याच्या नंतर जीव ब्रह्म ऐक्य पदाला प्राप्त होईल, म्हणजे त्याला ज्ञान कळेल यासाठी सांगितल्यात. पण हे शिष्याला ज्ञात नव्हतं. म्हणजेच वेदाचं जे म्हणणं आहे ते त्याला कळालं नाही, म्हणून त्याला ती शंका केलेली आहे. त्याच शंकेचं समाधान म्हणून, त्याच शंकेचं समाधान तिथूनच चालू झालंय. ज्ञानाध्यास तिथूनच चालू झालाय. आणि तेच त्याला कळावं म्हणून सद्गुरूंनी त्याला 4 चैतन्याचे प्रकार सांगण्याची योजना केली आहे. आणि ते 4 चैतन्य कळण्यासाठी 4 आकाशाची योजना केली आहे, दृष्टांताची योजना केली. म्हणून आपण घट आकाश, जल आकाश, मेघ आकाश आणि महाआकाश हे 4 आकाशाचे प्रकार पाहिले. आणि त्याच प्रकारावरून चैतन्याचे 4 प्रकार समजून घ्यावेत. तो दृष्टांत आहे आणि हे सिद्धांत आहे. 4 प्रकारचे चैतन्य म्हणजेच कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य असे हे चैतन्याचे प्रकार केले आहेत. कशामुळं? जीव ब्रह्मरूप कसा आहे हे समजून सांगण्यामुळं. वास्तविक पाहता चैतन्यामध्ये प्रकार नसतात. आणि जे आपणाला प्रकार प्रतीतीला यायले ते उपाधीनुसार यायला लागलेले आहेत. आकाश एकच आहे, पण घट आकाश, मठ आकाश, जल आकाश, हे जे मेघ आकाश आणि महाआकाश हे आकाशाचे प्रकार त्या त्या उपाधीनं व्हायले. तर वास्तविक पाहता आकाश एकच आहे, तसं चैतन्य सुद्धा एकच आहे. पण ह्या उपाध्या आपल्याला प्रतीतीला व्हायल्यात, म्हणून या उपाधीच्या योगानं ते चैतन्याचे प्रकार घडायला लागलेले आहेत.
पण हे सर्व कल्पनेमध्ये आहे, वास्तविक चैतन्यामध्ये प्रकार हे पडत नाही. हीच भ्रांती काढण्यासाठी जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी करून द्यायची आहे. म्हणून आपण कुटस्थ चैतन्य बघितलं आणि जीव चैतन्य हे चालू आहे. जीव चैतन्य कशाला म्हणावं आणि कुटस्थ चैतन्य कशाला म्हणावं? कारण बुद्धीचं जे अधिष्ठान आहे किंवा जलाचं जे अधिष्ठान आहे, जलाचं अधिष्ठान म्हणजे कुटस्थ चैतन्य. घटामधलं जे चैतन्य आहे, आकाश आहे, तसं शरीरामधलं जे आकाश आहे म्हणजे चैतन्य आहे, ते चैतन्य कुटस्थ चैतन्य, बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणायचं त्याला. तसंच जीव चैतन्य सांगता वेळस याच्यामध्ये एका दुसऱ्याचं मत थोडीशी फोड करून सांगितलेली आहे. एक वेष्टी अज्ञान आणि बुद्धी. बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ धरायचं का वेष्टी अज्ञान अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ धरायचं? वेष्टी अज्ञान, कारण चैतन्याच्या जे आश्रित असतं ते काय असतं? अज्ञान असतं. अज्ञानाला आश्रय देणारं चैतन्य आहे म्हणजे त्याचे आश्रित राहतं. मग कुटस्थ चैतन्य जे आहे त्याचे आश्रित असणारा अज्ञान, ते अज्ञान त्याला म्हणायचं वेष्टी अज्ञान. आणि ते अज्ञान त्याच्या जाग्यावर बुद्धी तरी धरायचं, नाहीतर मग ते अज्ञान तरी. त्या अज्ञानाचा अधिष्ठान किंवा बुद्धीचा अधिष्ठान म्हणजे कुटस्थ चैतन्य. बुद्धीचं अधिष्ठान काय मानावं लागेल? कुटस्थ चैतन्यच मानावं लागेल, आहे की नाही? आणि वेष्टी अज्ञानाचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्यच मानावं लागेल. कारण कुटस्थ चैतन्य जर मानलं तर थोडंसं बराबर होतंय. कारण जीवाचं लक्षण सांगता वेळस जीवाचं जे जीवत्व आहे, बीज आहे, जीवाचं बीज ते वेष्टी अज्ञानात आहे. पण जीवाचं प्रगटपणा जो दिसतो तो बुद्धीमुळे त्या ठिकाणी जीवाचं जीवत्व आपल्याला स्पष्ट दिसत जाणवतं. म्हणून बुद्धी अधिष्ठान चैतन्य कुटस्थ सांगितलंय. कारण बुद्धीने लवकर कळत आहे आणि अज्ञान म्हणलं अज्ञान हे अज्ञातच आहे आधीच, म्हणून त्याचं अधिष्ठान कळायचं नाही. तर त्याचं अज्ञान आश्रित आपल्याला माहित आहे. कुटस्थाचे आश्रित अज्ञान मानावंच लागेल. जिथं चैतन्य म्हणलं की तिथं अज्ञान मानावंच लागतंय, है का नाही? म्हणून बुद्धी अधिष्ठान चैतन्य म्हणजे कुटस्थ. अंतःकरणोपहित चैतन्य म्हणजे अंतःकरणाचं अधिष्ठान काय आहे? कुटस्थ चैतन्य. कारण अंतःकरणावर जे चैतन्य आहे अगोदरचं ते कुटस्थच आहे. गाडग्यामध्ये अगोदर आकाश होतं, गाडग्यात अगोदर आकाशच होतं. ते आकाश म्हणजे कुटस्थ चैतन्य. आणि त्याच्यात पाणी जर भरलं तर त्याच आकाशाचं व्याप्त स्वरूप त्या पाण्यामध्ये, है का नाही? म्हणून त्या ठिकाणी पाण्यामध्ये कुटस्थच अधिष्ठान मानावं लागेल. कारण पाण्याला कोणी आश्रय दिलाय? चैतन्यानं त्या आकाशानं दिलाय ना. घटामध्ये जेवढं पाणी बसतंय तितक्या वाटोळ्या असणाऱ्या घेरामध्ये जे आकाश होतं त्याच आकाशामध्ये पाणी मावलं आहे. मग त्या पाण्याला आश्रय कोण दिलाय? त्या आकाशानंच दिलाय. तसं अंतःकरणाला आश्रय कोणी दिलाय? कुटस्थ चैतन्यानं दिलाय.
म्हणून जे आश्रय असतं तेच अधिष्ठान असतं. हे आपण आश्रय आणि अधिष्ठान हे एकच आहेत. म्हणून अंतःकरणाचं अधिष्ठान कुटस्थ चैतन्य मानायचं आणि अंतःकरणामध्ये ज्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे बुद्धीमध्ये ते कुटस्थाचंच पडलेलं आहे. आणि महाकाशाचं जरी धरलं तरी महाकाश आणि कुटस्थ चैतन्य हे एकच आहेत. त्या घटामुळे त्याला कुटस्थ चैतन्य मानावं लागेल. आणि जर ते घट फुटलं तर त्याच्यातलं कुटस्थ चैतन्य काय होणार? ब्रह्मचैतन्यच होणार की. म्हणून कुटस्थ चैतन्यात आणि ब्रह्मचैतन्यामध्ये तेवढा फरक मानायची काही आवश्यकता नाही. तसं मग देह हा निर्माण झाला आहे. मग देहाच्या ठिकाणी जे चैतन्य किंवा ज्या चैतन्यामध्ये देह आहे त्याला कुटस्थ चैतन्य मानायचं. म्हणून सर्व व्याप्त शरीरामध्ये कुटस्थ चैतन्य आहे आणि त्याच कुटस्थ चैतन्याचा अंतःकरणाच्या ठिकाणी जो प्रकाश पडला आहे. आता कुटस्थ चैतन्याचा प्रकाश कसा आहे? सामान्यच आहे, हे का नाही? कारण ते सामान्यच आहे. मग ते सामान्य विशेषीकरणाला आलं कसं? तर अंतःकरण हे सत्वगुणाचं बनलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी त्याची तिथं चमक उत्पन्न झाली त्या सत्वचकचकितपणामुळं, सत्वगुणामुळं. आणि तोच आभास, त्याचंच प्रतिबिंब त्या अंतःकरणात म्हणजे बुद्धीमध्ये पडलं. आणि मग त्या बुद्धीमध्ये जे पडलेलं चैतन्य आहे का ते आभासित चैतन्य. आता ते चैतन्य बुद्धीमध्ये पडलेलं ते कुणाचं आहे? प्रतिबिंब. तो आभास कुणाचा आहे? चिदाभास. त्याला चिदाभास बी म्हणायचं. ते कुटस्थाचंच आहे. आता कुटस्थामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की ते अंतःकरणाला छेदून आत बुद्धीमध्ये गेला आहे, हे का नाही? त्यानं बुद्धीत प्रवेश केलाय. पण अंतःकरण तो फुगा, त्या फुग्यातून मध्ये गेलंय आणि ते बुद्धिस्थित झालं आहे. आणि ते बुद्धिस्थित मध्ये जे आहे त्यालाच आभास म्हणायचं किंवा जीव म्हणायचं. त्याला कोणी कोणी जीव म्हणतंय, जीव चैतन्य म्हणतंय, कोणी चिदाभास म्हणतंय. असं ते चैतन्य बुद्धीमध्ये असणार ते कुटस्थ चैतन्यच आहे. पण त्याला त्या बुद्धीची उपाधी लागल्यामुळं तो चिदाभास झाला. असे चैतन्याचे प्रकार आतमध्ये आहेत आपल्या. पण एकाचेच झाले तर तिथं काय अनेक झाले नाही. एकाच तसं व्हायले. बॅटरीतला प्रकाश गुलपाजवळचा, गुलपाच्या बाहेर, काचेच्या बाहेर निघणारा प्रकाश, जिथं आपण चमकिली बॅटरी ज्या विषयावर तिथाचा प्रकाश, पण प्रकाश एकच आहे. तसंच ब्रह्मचैतन्यच आहे सगळीकडे, पण उपाधीनं त्याचे वेगवेगळी नावे आलेली आहेत. असं जीव चैतन्याचं लक्षण केलेलं आहे. मग असं जीव चैतन्याचं लक्षण सांगत असताना शिष्याला समजावं म्हणून गुरुजींनी कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब ह्या तिन्हीला मिळून काय झालं? जीव चैतन्य झालं, जीव झाला. ह्या तिन्हीचा मिळून कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत पडलेला आभास, याला काय म्हणायचं? जीव चैतन्य. हे तीन मिळून जीव चैतन्याचे लक्षण झाले. आता तत्वमसी या महावाक्यामध्ये, तत्वमसी या महावाक्यामध्ये
तत् म्हणजे काय? ते. आणि त्वम म्हणजे तू. अशी म्हणजे आहेस. आता हे जसे 3 शब्द आहेत, तत् म्हणजे ते म्हणजे ईश्वर, है का नाही? आणि तो म्हणजे तू, जीव. म्हणजे जीव ईश्वर रूप आहे असा या शब्दाचा काय होतो? अर्थ होतो. मग एकंदरीत या वाक्यार्थाचा ते ईश्वर चैतन्य तू आहेस असं जीवाला संबोधित करण्यात आलं आहे या वाक्यात, की जीव हा ईश्वर रूपच आहे. या महावाक्यात तू या अर्थी जे त्वम पद आहे, तू हे जे त्वम पद आहे ते जीववाच्य आहे. त्वम पद हे जीववाच्य आहे आणि तत्पद हे ईश्वर वाच्य आहे. आणि अशी हे संबोधित करायला आहे की तू आहेस म्हणजे जीव ईश्वर रूप आहे असं तत्वमसी वाक्याचा अर्थ आहे. आता हे का सांगितलं? वाच्यार्थ जीव चैतन्य आहे आणि लक्ष्यार्थ ईश्वर चैतन्य आहे. म्हणून अहम पदाचा वाच्य, अहम पदाचा कोण झाला? वाच्य जीव झाला. अहम म्हणजे मी या पदाचा वाच्य कोण झाला? जीव. आणि लक्ष्य केवळ कोण झालं? कुटस्थ. जीवाचं लक्ष्य काय आहे? कुटस्थ चैतन्य, है का नाही? मग जीव हा जीव नसून कोण आहे? म्हणजेच जीव हा आभास नसून हा कोण आहे? कुटस्थ आहे. जीव हा आभास नसून कुटस्थच रूप आहे ते. कारण कुटस्थाचंच प्रतिबिंब बुद्धीमध्ये आहे, है का नाही? म्हणून ते वेगळं कसं होईल? ते कुटस्थच राहील ना, पण त्या बुद्धीच्या योगानं त्याला जीव म्हणण्यात येत आहे. वास्तविक पाहता जीव ब्रह्मरूपच आहे म्हणजे कुटस्थ रूप आहे. कुटस्थ रूप आहे म्हणजेच ब्रह्मरूप आहे. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याची सिद्धी लागायला काही अडचण नाही. पण त्यामध्ये काही काही अशा अडचणी येतात की मग हे संसार धर्म कुणाचे मानायचे, हे आहे का नाही अडचण? आता हे जे संसार जन्मणं मरणं हे कोणाचं आहे? कोणाच्या ठिकाणी आहे? करता भोगता कोण आहे? सुख दुःख कुणाला होतात? त्या कुटस्थाला होतात का जीव चैतन्याला होतात का बुद्धीला होतात का सगळ्यालाच होतंय का एकट्या जीवालाच होतंय का एकट्या बुद्धीलाच होतंय? मग कोणाचे धर्म कोणावर जातात? ह्या सगळ्या घडामोडी मधात कशा होतात त्या पाहायच्या जातात. कारण ते कळाल्याशिवाय हा जीव कुटस्थ रूप आहे असं कळणार नाही आणि कुटस्थ ब्रह्मरूप कसा आहे तेही कळणार नाही. यामध्ये कुटस्थाचा काय हस्तक्षेप आहे का? ह्या कर्मामध्ये जीव चैतन्याचा काय हस्तक्षेप आहे का याच्यामध्ये? याला प्रवृत्त कोण करतं? ह्या जीवनाला, शरीराला हा व्यवहार कसा चालवतो? आता हे ज्ञान कळणं म्हणजे हे आपल्या मनात कसं व्हायलंय हे आपल्याला कळणं आहे, है का नाही? मग याच्यापासून आपल्याला वेगळं निघायला सोपं जाईल. आणि हे जर नाही कळालं तर अंदाजानच मान नाही, मग है का नाही? मी देह नाही कसा नाही. कारण आतापर्यंत आपण ऐकलंय की हा देह मिथ्या आहे, पंचमहाभूताचा आहे, त्याचा ना आपला काही संबंध नाही. आणि उपाधीच्या वेगळे व्हारे निर्विकार संत म्हणायले तर आपण बी तेच ऐकायलो. पण कसं निर्विकार व्हा उपाधीच्या वेगळं ते जाणल्याशिवाय कसं होता येईल? म्हणून या ठिकाणी संसार धर्म हे बुद्धीचे आहेत हे स्पष्ट करायचं आहे. जीवाचे सुद्धा नाहीत आणि जीवाचे नाहीत
तर कुटस्थाचे कुठून येते? हाच विषय इथं कळण्यासाठी महत्वाचा आहे. जीवपद वाच्या अर्थाचे ठिकाणी सुखदुःखादी संसार धर्म सर्वाला प्रतिष्ठित होतात. कोणाला वाटतंय हे सगळं जीवाच्या ठिकाणीच व्हालंय, है का नाही? माया जीवाला दुःख झाले, माया जीवाला सुख झालं, जीवाला सुखत नाही, जीव आनंदात आहे, असं जे म्हणतो माणूस, सगळे धर्म कशावर टाकतंय? जीवावरच टाकतंय. म्हणून जीवाच्या ठिकाणी सुखदुःखादी संसार धर्म सर्वाला प्रतिष्ठित येतात. त्याबद्दल आता विचार करू. जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म आहेत असे म्हटल्याने ते धर्म कुटस्थ, बुद्धी आणि आभास. आभास म्हणजे जीव. कुटस्थ, बुद्धी आणि आभास हे तिन्हीला मिळून काय झालाय? जीव झालाय. जीवाचं हे लक्षण आहे. आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंब कुणाचं आहे? कुटस्थाचं आहे. कशात आहे? बुद्धीत आहे, है का नाही? किंवा व्यष्टी अज्ञानामध्ये एक मानायचं. कारण कधी कधी तसे शब्द कुठे वाचण्यात येतील, पण या ठिकाणी बुद्धीच धरलंय विशेषण. व्यष्टी अज्ञान धरलं नाही त्यांनी, पण तसं त्यानं कळून दिलंय की कुठं कुठं व्यष्टी अज्ञान ही मानतात. आणि काय काय अडचणी तिथे पुढे सांगणारच आहेत. म्हणून जीवाचं हे 3 लक्षणाने युक्त आहे जीव. म्हणून हे धर्म जे आहेत सुखदुःखाचे धर्म हे तिघावरही येतात असंही वाटतं कधी कधी. हे तिघही कारण तिन्हीनं मिळून जीव झालाय. मग जीवावर जर लक्षणे हे जात असतील, सुखदुःखाचे संसार धर्म हे जर जात असतील जीवावर, तर मग तिघावर बी जायला पाहिजेत ना. कारण जीवावर घातले म्हणजे जीव कुणाचा आहे? कुटस्थाचा आहे. त्याचाच आभास आहे. आणि ते कशात पडले? बुद्धीत पडले. मग बुद्धीला धरावं लागेल. मग तिघावर बी जातात लक्षण, है का नाही? म्हणून हे लक्षण तिन्हीवरही येतात. हे खरंय, प्रथम दर्शन तसं वाटतंय. पण ते जीवपणाचे सर्व धर्म म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य सुखदुःख इत्यादी जे धर्म आहेत ते बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. हे कोणाचे आहेत? बुद्धीला धरून त्या चिदाभासाचे. याच्यामध्ये कुटस्थाचं काय आहे का? कुटस्थ ते व्हायच्या अगोदर तिथं होतच ना. हे 2 तत्व निर्माण व्हायच्या अगोदर म्हणजे बुद्धी निर्माण व्हायच्या अगोदर कुटस्थ तिथं होतच. मग बुद्धी तयार झाल्यामुळं तिथं त्या बुद्धीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं. ते काय करणार आहे? हे का नाही? आरसा भिंतीला अगोदरच लावलेला होता. आपण त्या आरशाजवळ गेलो म्हणून त्याच्यात प्रतिबिंब दिसलं. आरसा काय करणार आहे त्याला? तसं बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. बुद्धीसह चिदाभासाचे हे धर्म आहेत, कुटस्थाचे नाहीत. म्हणून कुटस्थाचे ठिकाणी आहेत असे भ्रांतीने वाटते. कुटस्थाच्या ठिकाणी हे धर्म आहेत असं जे वाटतंय. हो, मनुष्य म्हणते ना, काय हो सगळं तोच करतो, देवच करतो, त्याच्याच हातात आहे सगळं. आता देव म्हणजे इथं कोण मानायचं? मग कुटस्थच मानावं लागेल का नाही? पण मनुष्य त्याच्यावरही घालतोय धर्म, जीवावर बी घालतोय. आणि जो 4 पुस्तक वाचलं तर तो बुद्धीवर घालतो, है का नाही? मग नेमकं कोणाच्या ठिकाणी येत हे जर पाहायचं असेल तर अगोदर तिघावरही वाटतंय. आणि थोडासा विचार केला तर हे जीव चैतन्यावर जाते, है का नाही? पण हे भ्रांतीनं वाटत आहे असं. ती भ्रांती बुद्धीसह आभासास होते. आता ही भ्रांती कोणाला होते? हे अमुक अमुक याचे धर्म आहेत म्हणून. हा, बुद्धीला धरून तो आभास त्या ठिकाणी तसं मानतो. कारण
कुटस्थ शब्दाचा अर्थ निर्विकार असा आहे. कुटस्थ शब्दाचा अर्थ काय आहे? त्याला विकार कसल्याही प्रकारचा नसतो त्याच्यात. कारण जेवढ्या म्हणून जगतामध्ये वस्तू आहेत त्या सर्व मिथ्या आहेत आणि मिथ्या वस्तूच्या ठिकाणी असणारं चैतन्य त्याला काही बाधा येते का? कारण तिथं ती वस्तू वास्तविक खरी नसतेच आणि तिचं स्वरूप खरं नसल्यामुळं तिथल्या चैतन्यावर काहीही दोष उत्पन्न होत नाही. म्हणून कुटस्थ चैतन्य हे सदा ब्रह्मरूपच असतं. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा उणेपणा येत नाही. पण कुटस्थ म्हणलं म्हणून त्याचा भाव कमी होतो अशातलाही काही प्रकार नाही. कारण ते कुटस्थ असणार म्हणजे कुट असणार पदार्थ कुट आहे आणि त्याच्या ठिकाणी असणार स्थ ते चैतन्य आहे. कुटाच्या ठिकाणी असणार अस्तित्व ते कुटस्थ. कुटस्थ शब्दाचा अर्थच निर्विकार असा आहे. आता त्या कुटस्थाचा समजण्यासाठी एक इथं उदाहरण दिलंय की जसं सोनाराच्या इथे एक आयरन असते. सोनाराच्या दुकानात आयरन असते. ती कशासाठी असते? तिच्यावर दागिने घडविण्यासाठी असते. मग त्या आयरनीवर वरून कितीही त्याच्यावर हातोडे पडतात आणि त्या हातोडे त्या दागिन्यावरही पडतात, है का नाही, दागिने करण्यासाठी. मग त्या ठिकाणी ती जी आयरन आहे ती कधी त्या अलंकाराला चिटकून राहते का? आणि तिच्यावरच दागिने घडतात, है का नाही. तसं हे मनात कुटस्थ चैतन्य जे आहे ते त्याच्यावरच सगळं काय आहे, आयरन म्हणून तो आहे आणि त्याच्यावरच सगळं ह्या कारभार म्हणजे अधिष्ठान तोच आहे. म्हणून तो निर्विकार आहे. त्याच्यातच घडायलंय, त्याच्यामुळेच व्हायलंय, पण तो त्याच्यामध्ये लिप्त नाही. त्या आयरनी सारखा कसा आहे, तो अलिप्त आहे. दागिने त्याच्यावरच घडायले तर हे खरंय, पण त्याच्यामध्ये तो काही लिप्त नाही. अशी जी बुद्धी आयरनीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त आहे किंवा कुट म्हणजे मिथ्या, अशी जी बुद्धी मिथ्या म्हणून तिथं असणार स्थायिक ते चैतन्य म्हणजे असंग रूपाने राहिलेला तो कुटस्थ. बुद्धीच्या ठिकाणी असंग रूपानं राहिलेला तो कुटस्थ. आता जीव म्हणजे काय? कुटस्थच आहे, पण ते बुद्धीच्या ठिकाणी राहिलेला. म्हणून असा कुटस्थ शब्दाचा अर्थ आहे. यावरून कोणताही धर्म कुटस्थाचा नाही. आता हा धर्म कुटस्थाचा आहे का? कुटस्थाच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा धर्म जात नाही. मग ते सर्व धर्म आभासाचे आहेत. कारण आभास कुठे आहे? बुद्धीत आहे, है का नाही. आणि ते विशेष आहे. विशेष कोण आहे? आभास विशेष झालेला आहे आणि कुटस्थ सामान्य रूपाने. मग आता हे विशेषाचं धर्म मानायचे का सामान्याचे धर्म मानायचे? धर्म कोणावर निर्माण होतात? विशेषावर होतात, है का नाही. म्हणजेच कार्यकारण भाव विशेषामध्ये होतो, सामान्यामध्ये होत नाही. म्हणून सूक्ष्म जर विचार केला, बारकाईनं जर विचार केला तर संसार धर्म आभासाचेही नाहीत. संसार धर्म त्याचे भी नाहीत. आता कुटस्थाचे नाहीत हे म्हणणं बरोबर होतं, ते पटू बी लागलं. कारण कुटस्थ सदा ब्रह्मरूप असतो, पण तो बुद्धीमध्ये पडलेला आभास जो आहे त्याचे तरी म्हणाव की हो. पण शास्त्रकार म्हणतात त्याचंही नाहीत.
का म्हणून? कारण तो आभास कोणाचा आहे? कुटस्थाचाच आभास आहे ना. मग कुटस्थाचा आभास असल्यामुळे कुटस्थाचं कसं स्वरूप आहे? निर्गुण निराकार आहे का नाही? मग त्याच्या ठिकाणी जर संसार धर्म होत नाहीत तर मग आभासाच्या ठिकाणी कसे होते? त्यांनी उदाहरण दिलंय, तुम्ही जर समजा आरशामध्ये पटका घालून जर उभा राहिलात, टोपी घालून उभा राहिलात, तर आरशात काय दिसल? टोपी पटका दिसेल का नाही? आणि जर बोडकं उभा राहून जर आपण आरशा पुढे उभा राहिलो तर त्याच्यात पटका दिसन का? तस या कुटस्थ चैतन्याला काय त्यानं गुंडाळलेलं नाही डोक्याला, कारण त्याच्यामध्ये तसे धर्म नाहीतच. तर ते चिदाभासामध्ये कसे धर्म येतील? आता धर्म आहेत ते कशावर आहेत? त्या बुद्धीवर, त्या अंतःकरणावर आहेत. अंतःकरणाचा जो फुगा आहे सत्वगुणाचा, त्याच्या ठिकाणी बुद्धी, मन आहे, चित्त आहे, अहंकार आहे का नाही? त्या चारी पैकी या ठिकाणी एकच घेतला आहे, बुद्धीच घेतला आहे. कारण कोणतंही जरी एक घेतलं तरी एकच येतं, कारण अंतःकरण घेतलं की सगळंच आलं. मग बुद्धीमध्ये पडलेलं जे चैतन्य आहे ते कुटस्थच आहे आणि निर्विकार आहे. आणि मग ब्रह्मचैतन्य हे निर्विकार आहे, तर मग कुटस्थही निर्विकारच आहे. कुटस्थ निर्विकार आहे तर मग आभासी कसा आहे? गुलपा बसलं, अहो गुलपाच्या मधात बी काच, गुलपालाही काच असतेत ना, मधात त्या काचात बी काय असतंय? उजेड असतंय, है का नाही? आणि ते गुलपातला पुन्हा बॅटरीतल्या काचात येतंय, तिथं बी तेच उजेड आहे. आणि बॅटरीच्या बाहेर येतंय तेही, त्याच्यात काय फरक पडतंय का? मग तसंच जे ब्रह्मचैतन्य त्याच कुटस्थ चैतन्य झालंय आणि कुटस्थाचं जीव चैतन्य झालंय, याच्यात काय फरक होणार आहे? मग धर्म त्याच्यावर टाकायला कसे जमते? जर समजा बॅटरीच्या काच, जर आपण त्याला रंग द्याला बॅटरीच्या काचाला, तर जो रंग देऊ त्याला त्या रंगाचा प्रकाश पुढे जाईल. त्याच्यात प्रकाशाची काय चूक आहे? तसं अंतःकरणावर जे धर्म असतील, कोणते? पूर्वजन्मीच्या वासना, संस्कार असतील, आता ते संस्कार त्या चिदाभासाला घेऊन पडायला लागलेत. कारण ते स्वतः काय करू शकत नाही, त्याला काहीतरी ते चेतन पदार्थ लागते तेव्हा ते वळवळ करते, तर नाहीतर मग मेलेलेच राहते. ते चेतनावर वळवळ करतील ना, आणि तिथं जर चेतनच नसतं, ते अंतःकरणावर जे दोष आहेत तेच दोष काय आहेत? म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी असणारे संस्कार, वासना, तेच या ठिकाणी संसार धर्माला कारण आहेत. इथं चैतन्याचं काहीही नाही, पण त्याच्या वाचून होत नाही एवढंही आपण या अगोदर बघितलंय, है का नाही? कारण जडात बी कार्य होत नाही आणि चेतनातही एकट्यात कार्य होत नाही. उपादान कारण आणि अधिष्ठान कारण या दोघांमुळे कार्य घडतात. पण जे अधिष्ठान कारण असतं का, हे अभिन्न निमित्त कारण असतं, ते लिप्त कारण नाही, उपादान कारण नाही. उत्पन्नाला कारण उपादानच आहे, है का नाही? उपादान कारणच आहे परिणाम, है का नाही? मग जे कार्याला सोडून राहत नाही, कार्याला राहत नाही, आणि जर कार्य सोडून राहिलं तर कार्यच राहत नाही, म्हणून तर त्याला उपादान कारण म्हटलंय. मग उत्पन्नाला, या संसार धर्माच्या उत्पन्नाला कारण कोण मानायचं? तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन भाग पडतील. प्रत्यक्षानं
उपादान कारणच मानावं लागेल आणि अप्रत्यक्षानं चिदाभास मानावं लागेल, है का नाही? कारण चिदाभास असल्याशिवाय होणार नाहीत. पण त्या ठिकाणी जो चिदाभास आहे तो त्या ठिकाणी फक्त साक्षी म्हणून आहे त्या कार्याचा, पण त्याची सत्ता असल्याशिवाय ही घडत नाही, है का नाही? म्हणून पण या ठिकाणी म्हणतात की बुद्धीच याला कारण आहे. कारण जर त्या बुद्धीमध्ये संस्कार जर नसते पहिले तर कार्य कोणते, संसार धर्माचे कार्य कोणतेच झाले नसते. मग जन्माला यायलंय, आल्यालं काही काळ राहिलंय आणि काही काळ राहून पुन्हा मरायलंय, हे चैतन्य मरायलंय का? या ठिकाणी ती बुद्धीच काय व्हायली, लय पावायली त्याच्या अधिष्ठानामध्ये किंवा उपादानामध्ये. म्हणून बिंबरूप चैतन्य जे चैतन्यात जे धर्म नाहीत, बिंबरूप चैतन्यात जे धर्म नाहीत ते प्रतिबिंब रूप आभासास कुठून येतील? डोक्यात जर पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके कसे दिसणार? पण प्रत्यक्ष सुखदुःख धर्म दिसतात, प्रत्यक्ष सुखदुःख धर्म दिसतात व्हायलेले, त्याची वाट काय, त्याची वाट काय करायची, कशी लावायची असे कोणी विचारेल तर, असं जर कोणी विचारलं तर त्यास इतके सांगावे, एवढंच सांगावे की ते सर्व धर्म आभासाचे नसून एकट्या बुद्धीचेच आहेत. मग त्याच बुद्धीत आभास असल्यामुळं, आता आभास कुठे? बुद्धीतच आहे. बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असं म्हणावं लागतंय. बुद्धी संबंधानं, कारण आभास तिथं आहे ना, आभास त्याच्यावर बी धर्म चाललेत ना मग त्या बुद्धीचे, कारण एकटी बुद्धी कार्य करत नाही. म्हणून बुद्धीच्या समवेत, बुद्धीच्या सोबत तो असल्यामुळं त्याच्यावर बी ते धर्म जातात. म्हणून बुद्धी संबंधानं संबंध आला ना त्याचा तिथं, म्हणून आभासाचे आहेत असे वाटते, मात्र वाटतंय तसं पण त्याचे नाहीत. जर समजा एखाद्या चोराच्या माग पोलीस लागलाय, चोराच्या माग, आणि तो चोर पळत पळत चाललाय, पोलीस त्याच्या माग पळायलाय, आणि मग त्या चोरानं एखाद्या शाहू माणसापाशी जाऊन उभा राहावं, शाहू माणसापाशी जाऊन उभा राहावं, आणि मग पोलिसांना तिथं जावं त्याच्याजवळ. त्यावेळेस पोलिसाला काय वाटतंय, हे दोघं मिळून चोरी करतात, कारण हा त्याच्याशी संबंधित कसा आहे, मग हा चोर आहे तर यानं एकटंच राहायला पाहिजे होतं, पण हा कुठे जाऊन थांबला? तशी ही बुद्धी कुठे जाऊन थांबली? त्या आभासाच्या ठिकाणी. आणि मग आता ती चोर बुद्धी आहे का नाही, पण संगत कोणाची केली तिनं? आभासाची केली. म्हणून मग वाटतं की आभास बी कोण आहे, हिला साथीदार आहे का नाही. म्हणून आभासासहित बुद्धी या धर्माला कारण आहे असं वाटतंय. जसे इथं यांनी दुसरा दृष्टांत दिलाय, जसं पाण्यात पडलेले प्रतिबिंब, पाण्यात प्रतिबिंब आपलं पडत आहे, आणि मग पाण्यात पडलेले प्रतिबिंब हे पाणी स्थिर असेल तर आहे का नाही, प्रतिबिंब आपणाला स्पष्ट दिसत आहे, हलत नाही, डुलत नाही, काय नाही प्रतिबिंब. आपण जसं उभं राहू, आपण जर समजा हल्लो तर ते हलते, आणि आपण जर स्थिर उभा राहिलो तर तेही स्थिर उभा राहते.
पण जर आपण स्थिर उभा राहूनही जर ते हालायल्याने दिसायले तर कोणात दोष मानायचा आहे का नाही? ते प्रतिबिंब हालत आहे का? पण हल्ल्याचं दिसतंय का नाही? मग कोणामुळे हालायलंय ते? मग त्याच्यावर धर्म का म्हणून चालले तर बुद्धीमुळे चालले तर. वास्तविक पाहता तो धर्मवान आहे का तिथं ते कार्याला? मग तसं आपण काय करीत असतो का? हे सगळं कार्य कोण करायले? बुद्धीच करायली आपल्या सत्तेवर. ही आपल्याच सत्तेवर बुद्धी कार्य करायला लागलेली आहे. मग ते प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटत आहे. पाणी हल्लं तर आणि त्या पाण्याच्या ठिकाणी बुद्धी धरायची आणि त्या पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब ते कुटस्थाचं धरायचं. ते हलत नाही, डुलत नाही, काय नाही. पण ती बुद्धी हल्ली की ते प्रतिबिंब बी हलत आहे. ते हल्लं की वाटतंय हे पण तिला साथीदार आहे. म्हणून त्याच्यावर धर्म जातात ते. आता ते धर्म सत्य आहेत का? मिथ्यत्वानं धर्म त्याच्यावर चालले तर. म्हणून हे जे पाप पुण्य जे होतात ते आपण लावून जे घेतो ना ते आपल्याला भ्रांती व्हायली. कारण ती बुद्धी आपल्यावर धर्म टाकते. तिचे धर्म आपण घेतो ते बी टाकत नाही. ते चैतन्यच काय करायलंय बुद्धीमध्ये पडलेलं ते माझे धर्म आहेत म्हणायला. आता वास्तविक पाहता ते कसं आहे? मुक्त आहे. कारण ते कुटस्थ चैतन्य रूपच आहे चिदाभास. चिदाभास कोण आहे खरा? कुटस्थ रूप आहे. पण ते बुद्धी स्थित असल्यामुळं बुद्धीच्या ठिकाणी ते त्याला संग बुद्धीचा संग झाल्यामुळं त्याच्यात आणि बुद्धीमध्ये एकरूपपणा आलाय. मग ते एकरूपपणामुळं असं वाटायलंय की ते चैतन्यच कार्य करायले, असं त्या चैतन्यालाच वाटायले. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. छंद आवड है का नाही? नाद. त्या चैतन्यानं काय केलंय? छंद घेतला की हे सर्व मीच करतो. आता कोण करायले? बुद्धी करायली है का नाही? मग जसं लेकरू हे आईपासून होतंय पण बाप म्हणतो हे माझा मुलगा आहे. वास्तविक पाहता उपादान कारण ते का? ते विवर्त आहे का नाही? मग तसं बुद्धीमध्ये असणारं चैतन्य हे विवर्त रूप आहे. कोणाचा? कुटस्थाचा. विवर्त आहे ते. मग जसं कुटस्थ असेल तसंच तो विवर्त असेल का नाही? मग ते त्या विवर्ताच्या जोरावर ती बुद्धी कार्य करायली आणि तीच घडामोड करायली सगळं. पण तिनं केलेली घडामोड हे त्याच्या अंगावर घ्यायलाय आणि याच नाव लावायलाय. जन्म देती आई मुलाला आणि त्या मुलाच्या पुढे नाव कोणाचं? मग हे खरं आहे का जगात? मग आईचं नाव लावलेलं चांगलंय का बापाचं? पहिलं पुराणामध्ये काही काही आईच्या नाव सुद्धा लावलेले आहेत. अंजनी सुत, हनुमान है का नाही? तिथं आईचं नाव लावलंय. कौसल्या नंदन. कौसल्या कोणाचं नाव लावलंय? मग त्यांच्या बरोबर आहे का चूक आहे? आणि बापाचं जर लावलं तर चुकायलंय का कसं? पण खरा विवर्त कोणाचा आहे? बापाचाच आहे का नाही? मग
परिणाम कशामुळे व्हायला? विवर्त गेला म्हणूनच परिणाम व्हायलाय का नाही अविद्येमध्ये? हा, मग अधिष्ठानाला महत्व द्यावं का उपादानाला द्यावं? आता जसं रात्रीला महत्व द्यावं का दिवसाला महत्व द्यावं? अहो, हे दोन्ही ज्या क्रिया व्हायल्यात, ह्या दोन्ही क्रिया कशा आहेत? वास्तविक सत्य नाहीत. उपादान हेही सत्य नाही आणि विवर्त हे दोन्हीही कल्पनेत आहेत. हे कसे आहेत? कोणी काही बी नाव द्या, त्याच्यावर काही फरक पडत नाही. नाव दिलं तेही कल्पनेतच आहे आणि एकाला दिलं तरी कल्पनेतच आहे. हा सर्व कशात व्हायलाय? कल्पनेत व्हायलाय का नाही बाजार? हा, आता स्वप्नामध्ये असाच प्रकार जर स्वप्नात झाला तर स्वप्नात आपणाला रात्र झाली, स्वप्नात बर का, रात्र झाली आणि रात्र झाली म्हणून आपण झोपलो आणि झोपल्यावर आपल्या घरात चोरी झाली. स्वप्नात आपण झोपलोत, स्वप्नात झोपलोत आणि आपल्या घरात चोरी झाली. आणि मग चोरी झाल्यावर त्याला पुन्हा उजळलं, उजळल्या बघतो तर आपल्या घर सगळं धुवून गेलंय. उजळ्या उठला आणि घरात काहीच दिसेना. मग त्याला वाटलं आपल्या घरामध्ये चोरी झाली. मग त्याला वाटलं आपण जर झोपलो नसतो किंवा रात्र झालीच नसती तर चोरी होत नव्हती. आता ती चोरी झाली, कुठे झाली? है का नाही? आणि जर समजा पुन्हा स्वप्नातून जाग आला तर मग त्या ठिकाणी चोरी झाली, रात्र आहे, दिवस आहे, हे सगळंच कसं आहे? सगळंच मिथ्या आहे ना. तिथलचं रात्रही मिथ्या आहे, तिथलचं उपादान बी मिथ्या आहे, तिथलचा विवर्तही मिथ्या आहे, है का नाही? आणि तिथलं जाणणं बी कसं आहे? मग तसं इथलं सुद्धा जाणणं कसं आहे? मग आभास आणि बुद्धी या दोन्हीला मिळून हे जे कार्य व्हालंय, सुखदुःखाचे कार्य, पाप पुण्याचे कार्य, हे दोन्हीला मिळून व्हायलेत असं आपल्याला वाटतंय. पण त्याच्यातही जर बारकाई बघितली तर त्याच्यातून आपल्याला त्या आभासाला वेगळं काढता येते की खरा दोषी तो नाही. दोषी कोण आहे? कारण मटेरियल कोणाजवळ आहे? चोरीचा माल कोणाजवळ सापडलाय? आणि मग दोषी कोण? म्हणून चैतन्य तिथून काय होतंय? तितकी सामटे चैतन्याला मुक्त व्हायची की माझ्या जवळ काहीही नाही. संस्कार कोणाजवळ येत? अनंत जन्माचे संस्कार जे आहेत ते बुद्धीच्या ठिकाणी आहेत. मग तो चिदाभास शेवटी काय म्हणणार? असा वेळ आल्यावर अध्यात्म विद्येची जर तिथं सुरी आली, अध्यात्म विद्याची तिथं जर सुरी लावली, सांगा कोण आहे दोघातून इथं दोषी कोण आहे? खरं सांगा. त्यावेळेस चैतन्यावर हात करील का नाही? आपला याच्यात काही संबंध नाही. हे सगळं ह्या बुद्धीला विचारा म्हणते. तिच्याजवळ सगळा मुद्देमाल आहे, बघा कोणाजवळ आहे आता. आणि मग ते संस्कार चिटकलेले कोणापाशी इथं? मग दोषी कोण? म्हणून शास्त्रकार म्हणते चैतन्य सदा मुक्तच आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. त्या बुद्धीमुळे बद्ध झालाय तो, नाहीतर तो मुक्तच आहे. म्हणून बुद्धीला सोडून द्यावं ना. शहाणा असेल ते बुद्धीला सोडून देईल, है का नाही? म्हणून त्यानं त्याचं ज्ञान वापरावं तिथं की आपण कुटस्थ रूप आहेत आणि कुटस्थ ब्रह्मरूप आहे, मग आपण सदा मुक्त आहेत असं त्या चैतन्यानं चिदाभासानं. बरं तो का अज्ञानी का हो? ज्ञान आहे त्याच्याजवळ, ज्ञान स्वरूपान आहे ते. पण त्या बुद्धीच्या योगाने त्याचं ज्ञान सुद्धा काय झालंय? हा, ते जसं म्हणेन तसं
म्हणून असे वाटते, पण त्याच त्या ठिकाणी त्या कार्यामध्ये काहीही संबंध नाही. जसे पाण्यात पडलेले प्रतिबिंब हलत नसते, त्याप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाच्या ठिकाणी वाटतात, दिसतात. आता वस्तुतः जर आभासाच्या ठिकाणी संसार धर्म नाहीत, समजा आभासाच्या ठिकाणी संसार धर्म नाहीत असे सिद्ध झाले, तर मग ते धर्म कुटस्थाचे मुळीच नाहीत. आभासाचे सिद्ध होईना तर मग कुटस्थाचे कशाचे आले, हे निराळे सांगायची काही गरज नाही. या विषयाचे प्रतिपादन विद्याधर स्वामींनी तृप्तिदीपामध्ये, एक ग्रंथ आहे हा तृप्तिदीप, याच्यात त्यांनी विस्तारानं सांगितलेलं आहे. म्हणजे कोणाला जर आणखी याच्यामध्ये तसं पाहायचं असेल तर त्यांनी तिथं तशी ती हे दिली, टीप दिली की ते तृप्तिदीपामध्ये याचं जास्त विस्तृत प्रमाणानं वर्णन केलं आहे. मग बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पाप पुण्याचे संस्कार आहेत, हे तर मानावंच लागेल, हे का नाही. त्या संस्कारानुरूप नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना, आता तितक्याच वासना आहेत का पहिल्याच, आता बी वासना चालूच आहेत. सुख दुःखे गमनागमन हे सर्व बुद्धीचे ठिकाणी असून जाणं येणं, नवीन वासना धरणं, काय सोडणं, हे सर्व धर्म कोणाचे येतं, बुद्धीचे आहेत. बुद्धी संबंधाने चिदाभास आपल्या ठिकाणी धारण करतो, संबंध तिच्याशी आहे म्हणून तो त्याच्या ठिकाणी धारण करतो. कुटस्थ चैतन्य तर सर्व अवस्थेत सर्व विकाराहून रहित आहे, अलिप्त आहे कुटस्थ चैतन्य. आणि आभासाच्या भ्रांतीने ते विकार कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात. ते आभास घ्यायलाय ना, ते बुद्धीचे धर्म आभास घ्यायलाय वळून, आणि आभासानं घेतले की मग कुटस्थ बी बदनाम व्हायलाय, साक्षी बी काय व्हायलाय, बदनाम व्हायलाय. कारण तो त्याचा आहे ना, आभास कोणाचा आहे. म्हणजे लेकानं जर काही केलं तर बापा हो, तसंच मग ते आभासानं घेतले धर्म बुद्धीचे की म्हणून कुटस्थाचं नाव बदनाम व्हायलंय. असो, याप्रमाणे महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याच्या लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे आहेत याचा विचार सांगितला. हा जो विचार सांगितला तो याच्यामुळंच की महावाक्याच्या विचारास, आता महावाक्याच्या विचारास म्हणजे तत्वमसी हे जे महावाक्य आहे या विचारामध्ये मदत व्हावी की मग तत् म्हणजे ते, आता ते हे ईश्वर चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य माना, आहे का नाही. आणि तो म्हणजे तू हे जीव चैतन्य माना, म्हणजे आभास माना. मग आभास कोण आहे, कुटस्थ रूपच आहे. याची मदत व्हावी म्हणून त्यांनी इथं असं सांगितलं, हे कळावं म्हणून. म्हणजे जीव चैतन्य जे आहे ते ब्रह्मरूपच आहे हे कळण्यासाठी. आता कुटस्थ म्हणलं काय आणि ब्रह्म म्हणलं काय, दोन्ही एकच आहेत. आता इतकं सांगितल्यावर बी शिष्याला शंका व्हावी का, आता किती मदत जाऊन सांगितले, तरी पण शिष्याला शंका व्हायच नाही. आता ती शंका आपण उद्याच्या वेळात घेऊ, आता वेळ झालाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.